तुम्हीही औषधं घ्यायला विरोध करता का? मग हे रील तुमच्यासाठी. औषधं घेणं हे कमकुवतपणाचं नाही तर शहाणपणाचं लक्षण आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याचा ऑलरेडी वाईट परिणाम तुमच्या हृदयावर व्हायला सुरू झालेला आहे. मग समजा जर तुम्हाला डॉक्टर म्हणाले की तुम्ही स्टॅटिन्स घ्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, काही गोळ्या औषधं घ्या, तर तुम्ही त्यांना असं म्हणणार का की नाही, मी 3-4 महिने कन्सिस्टंटली रेग्युलर व्यायाम करतो, डाएट प्लॅन फॉलो करतो आणि माझं कोलेस्ट्रॉल कमी करतो. नक्कीच जर तुम्ही प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो केला, रेग्युलर एक्सरसाइज केली तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होणार. पण जर तुम्ही त्या 3-4 महिन्याच्या हाय रिस्कमध्ये असाल, तुमचं कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढलेलं असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला त्या 3-4 महिन्यात हार्ट अटॅक आला तर, त्यामुळे गोळ्या औषधं घेऊन कोलेस्ट्रॉलला पहिला नॉर्मल लेवलला आणा आणि त्याच्यानंतर ते मेंटेन करण्यासाठी, ते परत न वाढू देण्यासाठी तुम्ही कन्सिस्टंटली रेग्युलर एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन फॉलो करू शकता. पण प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून मेडिकेशन्स खूप गरजेचे आहेत. ते तुमचा जीव वाचवू शकतात. विचार करा आणि फार्मसीच्या बाईला फॉलो करा.